हातकणंगले लोकसभा मतदारसंघासाठी 279 इचलकरंजी विधानसभा मतदारसंघात प्रशासनाची निवडणूक यंत्रणा सज्ज झाली आहे। सोमवारी एसटी बसेस मार्फत मतदान साहित्य व मतदान यंत्रे विविध केंद्रावर रवाना करण्यात आली। सर्वच 255 मतदान केंद्रावर सुरक्षेच्या दृष्टीने मोठा फौजफाटा तैनात करण्यात आला आहे। इचलकरंजी विधानसभा मतदारसंघासाठी सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून प्रांताधिकारी सौ मौसमी चौगुले काम पाहत आहेत। मतदान यंत्राचे सीलिंग पूर्ण करून ती सुरक्षा व्यवस्थेत राजीव गांधी सांस्कृतिक भवन येथे ठेवण्यात आले होते। मंगळवार दिनांक 7 मे रोजी मतदान होणार असल्याने या मतदान यंत्रांचे वाटप सोमवारी करण्यात आले। इचलकरंजी विधानसभा मतदारसंघात इचलकरंजी शहरासह कबनूर, कोरोची, तारदा, खोतवाडी व चंदूर या गावांचा समावेश आहे। मतदारसंघात एकूण 255 मतदान केंद्रे आहेत। एसटी बसेसच्या माध्यमातून मतदान यंत्रे, साहित्य व अधिकारी कर्मचारी यांना मतदान केंद्रावर पाठविण्यात आले। सकाळपासून मतदान साहित्य ताब्यात घेण्यासाठी कर्मचाऱ्यांनी राजीव गांधी भवन येथे गर्दी केली होती। मतदानानंतर त्याच ठिकाणी दिलेले साहित्य स्वीकारण्यात येणार आहे। मतदारसंघातील एकूण 255 मतदान केंद्रावर एक केंद्र प्रमुख, 3 अधिकारी, 1 शिपाई, 1 पोलीस कर्मचारी अशा 6 जणांची नियुक्ती करण्यात आली आहे। मतदान यंत्राबरोबरच व्हीव्हीपॅट मशीन असल्याने प्रशासनाकडून विशेष खबरदारी घेण्यात येत आहे। मतदान केंद्रावर 200 मीटर अंतरापर्यंत मोबाईल वापरास बंदी घालण्यात आली आहे। केंद्र अधिकारी व कर्मचारी वगळता इतर कोणालाही मोबाईल वापरता येणार नाही। मतदान शांततेत व्हावे यासाठी शहर व परिसरात मोठा पोलीस बंदोबस्त तैनात ठेवण्यात आला आहे। अप्पर पोलीस अधीक्षक निकेश खाटमोडे पाटील, पोलीस उपाधीक्षक समीरसिंह साळवे यांच्या मार्गदर्शनाखाली प्रभारी पोलीस उपाधीक्षक 1, पोलीस निरीक्षक 3, सहाय्यक पोलीस निरीक्षक 14, महिला व पुरुष पोलीस कर्मचारी 170, आरसीबी प्लाटून 1, गृहरक्षक दलाचे जवान 265, परिवीक्षाधीन उपनिरीक्षक 3 आदींसह मोठा फौजफाटा निवडणूक काळात असणार आहे। एकूणच निवडणूक यंत्रणेकडून शिस्तबद्ध आखणी करण्यात आली आहे।